रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण निघालेलो पंढरपूरच्या दिशेने. तर आपल्या ट्रिपचे सोबती आहेत आपले टूर मॅनेजर आकाश गायकर आणि यांना तुम्ही ओळखतच आहात. हे जे आहे तिथं तोंड ह्याच्यावरती ठेवून बसलेले अक्षय शिंदे. ते थोडे काळे असल्यामुळे थोडे अंधार पडलाय. हे थोडेसे त्यांच्यापेक्षा उजाळा असणार हे उत्कर्ष गायकर. आणि हे नवीन मेंबर आपल्या टिलू नाव आहे. मागच्या ब्लॅक ब्लॉग शब्दांना माफी असावी. ब्लॉग मध्ये जे ज्यांना तुम्ही बघितले ते हसतायत असे फुलकन हसून त्यांच्या मनातलं जे काय शब्द आहेत किंवा मनातल्या ज्या भावना आहेत त्या चेहऱ्यावरती दिसून येत आहेत. बरं, अजून रूट डिसाइड होतं. अक्षय कुठल्या मार्गाने जायचंय? फलटण मार्गे निघालेलो. आता आम्ही इथे पिंपरी चिंचवड मधून निघालो. फलटण मार्गे ठीक आहे, चला बघूयात. बाकी भेटू नंतर पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण हॉटेल द्वारकाधीश या ठिकाणी जेवायला थांबलेलो आहे. हे अक्षय सर, हे आकाश सर, हे समोर किलो आहे ते उत्कर्ष सर, आणि यांना तुम्ही ओळखताच. हे इकडे बसलेले माझ्या साईडला अक्षय शिंदे सर. हो सर, इकडे हे करा. दबावाखाली असणारे अक्षय सर, बायकोच्या दबावाखाली बातचीत करताना. आणि खाण्यामध्ये मग असणारे 200 रुपये. ह्यांच्या बाबतीत तुम्हाला माहिती नाही मागच्या वेळेस काय कमेंट केली. चला बाकी भेटूयात नेक्स्ट टाइम. बाय बाय. तर मित्रांनो, आपण आता अशा रीतीने पंढरपूरला पोचलेलो. हे पश्चिमद्वार आहे पंढरपूर विठ्ठलाच्या मंदिराच्या जवळ. तर जे पाहत आहे ही आपली मंडळी सगळी. आता वाजलेले 1:30. अशा रीतीने आपण पोहोचलोय. बघूयात आता. तर दर्शनासाठी द्वार बंद आहेत. आता आम्ही चाललोय नदीच्या दिशेने. हे करून आंघोळ करून आम्ही लवकरच दर्शन घेऊ. आणि मग मित्रांनो, मंदिर आतमध्ये जायला रस्ता आहे का? तर असं पद्धतीने आम्हाला ऐकण्यात भेटते की आम्हाला मंदिरात जाण्याचा रस्ता नाहीये. सगळं होतं. टावेल बिवेल इकडे टायर आहे. हे दोघं असे झालेले आहेत मित्रांनो. आता यांचं काही हे नाही. नाही मित्रांनो, भयानक नाही. डायरेक्ट पंढरपूरला आले. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आहे आम्ही. भक्तप्रेमी देवप्रेमी देवभक्तांसाठी काय ना काय विचार करून ठेवतो चांगला. पुढे सगळे सध्या थकलेले आहेत. तसे गाडी उत्कर्ष सरांनी थोडीफार चालवली नाही, पण मागचे ते विवेक सर त्यांनी चालवली आणि मी ट्रॅफिकमध्ये थोडा वेळ चालवली, 30-40 किलोमीटर. बाकी अक्षय सर तर झोपलेलेच होते, त्यामुळं मग ते काय आता गणगणित अजून त्यांना झोप जाईल नाही त्यांची. ते मागून येतात. ते त्यांची चालण्याची पद्धत पाहून सांगू शकता तुम्ही की ते कसे हे करतायत. ते पाचशे हेवरेवानी पाहत चालतायत ते तिकडे. तुम्ही समजून घेऊ शकता. थकलेले सध्या ते. मंदिर हे विठ्ठल रुक्मिणी मंदिरवरती हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर पुढे. हा, हे मंदिर आहे. सॉरी मित्रांनो, हे मंदिर आहे. पुढं थांबा मित्रांनो, आधी आम्हाला डिसाईड करतो मंदिर कोणते सांगतो. माहिती नाही. जास्त आकलीची तारी तोडण्यात काय फायदा नाही. डॉन अक्षय शिंदे. आता हे कॉरिडॉर होते मित्रांनो. तर सर्वची अशी इच्छा आहे. हे शिंदे, आपण त्याच्यावर जाऊन बसू. ते सिमेंटचं बांधले बघ तिथे गोल, त्यावर जाऊन बसू. हा, राईटला कळतं तुला? राईटला इकडं इथं समोर त्या बापाची उडी. चाल ग. सॉरी मित्रांनो, हे इग्नोर करा. मित्रांनो, हे सर्व इग्नोर करा. तर मित्रांनो, असे तिथे चंद्रभागे उत्कर्ष जी वायर हे चंद्रभागेच्या नदीत सोडलेलं आहे त्यांना एकट्याला मध्ये.
माझी मजा घेत होती अंधार असल्यामुळे फक्त त्यांचा शर्टाचा कलर दिसतोय, चेहरा वगैरे काही दिसणार नाही. याची दक्षता तुम्ही घ्या. काय बाकी आम्ही बसलेलो इथे. ती बोट का सोडली थांब लांब लूट हा हे टिलू शेट, हे आकाशजी गायकर, तिकडे वर दाखव. आणि हे इकडे बघा ते अंधार दिसत नाही, फक्त शर्टाचा कलर दिसतोय. टॉर्चचं ऑप्शन दिले ते टॉर्च लावू का? टॉर्च लावलं तरी फक्त हे अक्षयजी शिंदे. हे आडवा घे व्हिडिओ हा कट. मित्रांनो असे चांगले विचार ठेवा मंदिराची दारावरती ना, की हे टिलू यांच्यासारखे नाही. यांची गर्लफ्रेंड सोडून गेली त्यामुळे हे जरा विचारात ते तोंड पाहतो मी त्यांचं फक्त. ही लोकांची धरते. मी मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला असं कळलेलं आहे. आणि तुम्हाला वाटतंय का यांचं आधार कार्ड पाहतील, यांचं डायरेक्ट आता मृत्यू सर्टिफिकेट मागतील, तुम्ही आहे का कसे, या पद्धतीने यांचं बोलणे. ठीक आहे आता आहे मी चॉकलेट, मी काय करू मित्रांनो त्याला. चॉकलेट नाही आपण दोघं आज शर्ट सेम घातलेत आपण. शर्ट सेम घातले मित्रांनो. हा नवीन कोइन्सिडन्स आहे. आम्हाला आज कोणतरी कॉम्प्लिमेंट पण केली की तुम्ही ट्रेनिंग करून आलाय, त्यामुळे आम्हाला बरं वाटलं. आमचं चुकून कॉम्बिनेशन झालेलं. चुकून नाही मित्रांनो, तसे मित्र चांगला आहे माझा, पण कधी कधी असं करतो मूर्खासारखं. पण बरा मित्र आहे, बरा मग भारी नीट बोलणारा भारी मित्र, देवादारी नीट बोलतोय असा मित्र प्रत्येकाला लाभो, जो आपल्याला हे करेल. सत्यज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप इथं वर मित्रांनो पाहू शकता तुम्ही. आणि अशा पद्धतीने टिलू शेट हे जे मधले आहेत ते पण ह्यावरच पाहतात, केसांना हात लावून ते स्वतः वर बळ चुंगला करणारे उत्कर्ष सर पण मध्ये करतात. आणि त्यानंतर आमच्याबद्दल अपशब्द वापरण्याआधी आम्ही ब्लॉग बंद करू इच्छितोय. हे उत्कर्ष सर जे आहेत ते एकदम भारी माणूस आहे. हे असं एखाद्या चांगल्या मित्राला कोणी करतं का मित्रांनो. आता ब्लॉगमध्ये असं वाटतं मी जास्तच बडबड करतोय, घेणं देणं आमची. घे तू आधी तू पाहिजे मित्रांनो. तर आम्ही आता दर्शन वगैरे घेऊन चाललोय. हा प्रसाद घेतलाय आणि तर हे उत्कर्ष सर भामटे आणि पाहतात की आम्हाला पण फुटेज भेटावं, त्यासारखं नाही. त्यांना फेम गेमचं खेळता येते. आणि हे बिचारे साधे बोळे, तू नाही तू साधा बाळ, तू मागचा हो साधा बाळ अक्षय सर तुमचं काय म्हणणं आहे, कसं का प्रसाद वगैरे दर्शन वगैरे कसं झालं, काय झालं. एकदम छान झालं. माणसाने फक्त खोटं बोलायचं म्हणून काही बोलायचं. दर्शन फक्त मंदिरात घेतलं, हे पण देवाच्या दारात. ते पण माहित नव्हतं हे मंदिर. आणि किती वेळा आले सर तुम्ही? 2-3 वेळा. हा 2-3 वेळा. आणि तुम्हाला मंदिर कुठे ते माहित नाही, मागच्या वेळेला म्हणतो हे नाही मंदिर. अहो तुम्हाला आता माझ्याकडे नेमकं तो मोबाईल नाही तर तुम्हाला मी फोटो दाखवला असतो. तिथं विठ्ठल रुक्मिणी म्हणून लाल अक्षरात मोठं सर बदल ही काळाची गरज आहे, त्यांनी बदलली असेल पाठी. क्लॉथ सेंटर आता यांनी आणखी एक्स्ट्राचं डोकं लावलेलं आहे. कुठे तुम्ही तोंड दाखवा फक्त. हा गणपती बाप्पा आता गाडी तिकडे पुढे गणपती यांना फक्त फोटो एडिटिंग. गणपती बाप्पा मोरया. सर गणपती बाप्पा मोरया. इकडे सरळ. आणि यानंतर आता लाईव्ह मॅप नाही थँक्यू. 10,000 रुपये आपले एक्स्ट्रा टाकले. त्यांना भाडं भरायचे, यांना भाडं भरायचे. काळजी तुला काय असावं, आपण भाडं भरून आले त्यांचं अर्ध. मित्रांनो आम्हाला आत्ताच 2 मिनिट आधी फक्त कळलंय की आम्हाला प्रसादात फसवण्यात आलेले 10,000 रुपये एक्स्ट्रा घेतलेले आमच्याकडनं. हे बघा तुम्ही असं आमच्यावर अन्याय होतात. सर तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही बोललेच नाही बरं. आमचं काय म्हणणं नाही, तुम्ही आता नाही गप्पाला गेली. आकाशचं काय म्हणणं नाही, आंघोळ नाही गेली गाडी खाऊ इथे. तू कुठं तेवले तोंड धुतले. आणि अशा तऱ्हेने उत्कर्ष सर आता स्पॉटेड झाले मुलगी पाहताना. हे पहा मित्रांनो पास होती ती मागची मुलगी. त्यातलं आता तुम्ही कॅमेऱ्यात पाहू शकता तो असं वाईट कृत्य करतोय. मग देवाच्या दारात पडतं. गाडी कोणती ॲम्ब्युलन्स बापाने पाहिली होती. अरे ॲम्ब्युलन्स आपली गाडी मला पुढे लागली. म्हणजे एवढं खोटं बोलून सुद्धा देवाच्या दारात येऊन खोटं बोलतोय. नाही अजिबात नाही, विमानातून साथ. त्या ट्रक खाली तू मरशील. आणि अशा तऱ्हेने आता आम्ही खूपच बडबड केली आहे त्यामुळे आम्ही कट करतो.
आणि ही पाहता आम्ही सकाळी सकाळी भोसरीत पोहोचले. अंकुशराव लांडगे सभागृह तिथं त्याचा याचा अर्थ पोहोचलोय भोसरीत आलोय आम्ही. बसरीत आलोय आम्ही आता. आणि हा टिलू शेट मागे बसलेले तिकडं आपण. अक्षय इथे कुठे पोहोचले अक्षय? अक्षय सर कुठं? बोसरी माग पा माग पुढं पाहिजे गाडी ठोकशी माग माग पुढची गॅरंटी दे आकेला उतरू चला. आणि आता ही आम्ही घरी जातोय 5-10 किलोमीटर. घरी जातोय आम्ही आता. ब्लॉग बघून लॉकेट चांगलं रिपोर्ट मारून ब्लॉग लावले. मित्रांनो असं काही वाईट विचार मनात पण आणू नका. इथं मला एकतर कंटेंट वाढवायचंय, मला समजत नाही काय बोलू. आणि अशा पद्धतीने आजचा ब्लॉग इथंच संपलाय. पुढची ट्रिपच्या वेळेस तुम्हाला नक्कीच इन्व्हाइट करायला मी त्या ट्रिपचा पण ब्लॉग टाकेल. आणि आणि काय नाही ठेवा चांगला